मामाची मुलं मात्र 6-7 वर्षांनी मोठी असल्यामुळे त्यांचे खेळ वेगळे होते. ती क्रिकेट खेळायची. मला मात्र अबोलीसोबत भातुकली, विटीदांडू, सारीपाट खेळायलाच आवडायचं. भातुकलीसाठी लागणारा खाऊ आम्हाला मामी, आई द्यायच्या. मी अबोलीला खोट्या खोट्या विहिरीतून पाणी शेंदून द्यायचो. अबोली मग परकराचा बोंगा एकत्र करून खाली बसायची. सावंतवाडीची लाकडी भातुकली होती तिची. त्यात गॅस नव्हता, चूल होती. बारीक काटक्या लावून अबोलीत चूल पेटवायची. चुलीवर आदण ठेवायची, त्यात धुतलेले तांदूळ वैरायची. भात शिजत आला की भात वाळायची. जात्यावर तांदूळ दळून भाकऱ्या थापायला घ्यायची. भाजी आमटी बनवायची आणि मला जेवायला वाढायची. स्वतःला वाढून घ्यायची. मग तेवढी भांडी घासायची. मी पाणी शेंदून द्यायचो. मग मुंबईला यायला लागलो की अबोली खट्टू व्हायची. लवकर ये रे प्रसन्ना म्हणून सांगायची. मलाही तिचा निरोप घ्यायला जीवावरच यायचं. पुढे मी 9वीत गेल्यावर वेकेशन क्लासेसमुळे गावी जाणं बंद झालं. ते अगदी नोकरी लागल्यावर मामाकडं गेलो तेव्हा अबोली फारच बदललेली दिसली. तिच्या डोळ्यांमधला अवखळ, अल्लडपणा जाऊन त्यात लज्जेचे भाव उमटले होते. माझी अबोली अंगोपांगाने अगदी बहरली होती. ती माझ्यासाठी खास स्वतः बनवलेली ताकाची कढी घेऊन आली. तिला पाहताच मी स्तंभित झालो. ही इतकी सुंदर कशी दिसायला लागली असा मला पडलेला प्रश्न तिच्या नजरेनेच वाचला आणि तिने लाजून खाली मान घातली. त्या सुट्टीत आमच्या मैत्रीचं प्रेमात रूपांतरण झालं. विहिरीवर ती पाणी शेंदत असताना तिला मी प्रपोज केलं. ती भांभावली आणि तिच्या हातातला राजू सुटला. तिने लाजून तिच्या दोन्ही खांद्यांनी तिचं लज्जित मुखकमल लपवलं होतं. मीही माझ्या दोन्ही हातांनी तिचे हात बाजूला सारून तिच्या चेहऱ्यावरची लज्जा पाहत राहिलो. तिची नजर जमिनीला खिळली होती. मी माझ्या तर्जनीने तिची हनुवटी वर उचलली. तिच्या अगदी जवळ गेलो. दोघांचाही श्वासोश्वास दोघांनाही ऐकायला येत होता. इतक्यात पांदणीतून कळशी कशी पडली गो असा अबोलीच्या वडिलांचा आवाज ऐकू आला व आम्ही दूर झालो. मी विहिरीतल्या चिऱ्यांना धरून खाली उतरलो आणि ती कळशी काढून दिली. तशी विहिरीजवळ आलेल्या अबोलीच्या नानांनी माझी पाठ थोपटली. माझ्या शिक्षणाविषयी आस्थेने चौकशी केली. मीही इंजिनियर झाल्याचं सांगून गोदरेजमध्ये नोकरीला लागल्याचं सांगितलं व वाकून नानांच्या पाया पडलो. नानांनीही हक्काने पेढे घेऊन ये असं सांगितलं. त्या दिवशी रात्री मामांची म्हैस व्यायली. 2-3 दिवसांनी मामीने भल्या मोठ्या टोपात खरवस बनवला. मी केळीच्या पानात खरवस बांधून घेतला व अबोलीच्या घराकडे गेलो. अबोली शेणाने होरी सारवत होती. नाना बाहेरच्या ओट्यावर सुपारी कातरत बसले होते. मी नानांच्या हातात खरवस दिला आणि म्हशीला रेडी झाल्याचं सांगितलं. डोळ्याच्या कोपरातून नाजूक बोटांनी जमिनीवर शेणाची वलय काढणाऱ्या अबोलीकडे पाहत होतो मी. नानांच्या ते लक्षात आलं. ते मिशीतल्या मिशीत हसले आणि त्यांनी अबोलीला माझ्यासाठी जायफळ घालून कॉफी करायला सांगितली. मग ते माझ्याशी आंब्याच्या उत्पादनाबद्दल वगैरे बोलत बसले. अबोली माझ्यासाठी कॉफी घेऊन आली. नाना पान खात होते आणि ते मला बस असं सांगून त्यांच्या कामाला गेले. सारवण जरासं वाळत आलं तसं अबोलीने करवंटीत पांढरी शेड भिजवून घेतली आणि तिच्या नाजूक बोटांनी ती गोल नक्षी उमटवू लागली. कडेलाही 3 बोटांची नक्षी उमटवत जाऊ लागली. तसं मी मागूनच तिला माझ्या मिठीत घेतलं. तशी ती अगदीच संकोचली. मग मीच बाजूला झालो. 2-1 दिवसात नाना आमच्या मामाकडे आले. त्यांनी अबोलीसाठी माझा हात मागितला. अबोली माझ्या आई वडिलांना, मामा मामीला पसंत होतीच. तिच्यात नाव ठेवण्यासारखं काहीच नव्हतं. लग्नाची बोलणी झाली. अवघ्या महिन्याभरात आमचं लग्न झालं. लग्न अबोलीच्या खळ्यात झालं. खळ्याला छान सारवलं होतं. आंब्याच्या टाळांचा हिरवागार मांडव घातला होता. प्रवेशद्वारावर केळीचे खांब उभे केले होते. गावातले पारंपरिक वाजप होते. सगळे गावकरी नानांना मानत होते. उभा गाव लग्नासाठी आला होता. जेवणात फणसाची भाजी, अळू, वरणभात, बुंदीचे लाडू, कांदा भजी होती. सगळे गावातल्याच महिलांनी बनवून रांधलेलं. विकतचं काही नव्हतं.
नानांना निरोप देताना अबोली त्यांच्या गळ्यात पडून खूप रडली. तेव्हा साऱ्या गावकऱ्यांचे डोळे पाणावले होते. इकडे चाळीतही अबोली सगळ्यांची लाडकी झाली. माझ्या लग्नानंतर 6-1 महिन्यातच माझ्या वडिलांचं आकस्मिक निधन झालं. माझ्या आईला मानसिक धक्का बसला होता. मी तर आतून पार तुटून गेलो होतो. अबोलीने आम्हा दोघांना सावरलं, पुन्हा माणसात आणलं. नानाही महिनाभर येऊन राहिले होते. त्यांनी खूप धीर दिला मला. या कालखंडात आई व अबोली अधिकच जवळ आल्या. अबोलीने माझ्या आईला पुन्हा हसतं खेळतं केलं. 2-1 वर्षांनी आम्हाला लेक झाली. बाळंतपण माझ्या आईने केलं तिचं. नाना 6 महिने इथेच येऊन वास्तव्यास होते. त्यांची शेती मामा बघत होता. खूप गोड होती आमची जाई दिसायला. तिच्या येण्याने घराला नवचैतन्य आलं. जाईला पाय फुटले तशी नानांनी घुंगुरवाले पैंजण घेतले तिला. ती 1-1 पाऊल टाकत घरभर फिरायची आणि तिच्या पाठून नारा फिरायचे. चाळीत सगळ्यांची लाडकी होती जाई. पटकन कोणाकडेही जायची. एकदा मी तिला हवेत उडवून झेल घेत होतो. असं केलं की ती खळाळून हसायची. पण नेमका माझा झेल सुटला आणि होत्याचं नव्हतं झालं. जाई खाली जमिनीवर पडली. मेंदूला मार लागला तिच्या आणि तिथेच डोळे फिरवले तिने. मला काही सुचलं नाही. मी जाईला उठवण्याचा निष्फळ प्रयत्न करत होतो. अबोलीकडे पाहिले. अबोली अचेतन झाली होती. तिच्या डोळ्यातून पाण्याचा टिपूसही गळाला नाही. आई, नाना धाय मोकलून रडत होते. माझे मामा मामी आले. मामीने अबोलीला कवेत घेतले आणि हंबरडा फोडला. पण अबोलीच्या संवेदना थिजल्या होत्या. आत्ता 15-1 वर्ष झाली या गोष्टीला. अबोलीला माणसात आणण्यासाठी नामवंत डॉक्टर केले. हळूहळू सुधारते ती, पण हवी तशी नाही. लहान मुलांना पाहून तिच्यात बदल पडेल म्हणून बागेत घेऊन जायचो तिला. पण छे, कंपनीने मला घरून काम करण्याची परवानगी दिली, कारण अबोली स्वतःच्याही जीवाची निगराणी करेनशी झाली होती. तिला नाहूमाखू घालणं, तिची वेळणी घालणं सगळंच करतो. बऱ्याच नातेवाईकांनी, प्रत्यक्ष नानांनीही परत लग्न करण्याचा सल्ला दिला. अबोलीला घेऊन जातो म्हणाले, पण मी स्पष्ट नकार दिला. मरेपर्यंत अबोलीची सेवा करेन असं म्हणालो. आमची चाळ बिल्डरने विकत घेतली. तसं इथे राहायला आलो. हा टेरेस फार आवडतो अबोलीला. तुमच्या छोटीला पाहून कधी नव्हे ती अबोलीच्या मुखावर हसू उमटलं. तब्बल 15 वर्षांनी. याचं कारण आहे हा फोटो. असं म्हणत प्रसन्नाने एक कोरीव पेटीतला फोटो आम्हाला दाखवला. त्यांच्या जाईचा फोटो. अगदी हुबेहूब आमच्या सईसारखा. आम्ही दोघं क्षणभर चकित झालो. वातावरणात एक शांतता पसरली. संपदा अचानक उठली व त्यांच्या बेडरूममध्ये गेली. बेडवर अबोली झोपली होती. तिच्या केसांमध्ये हात फिरवत ती म्हणाली, खूप सोसलंस अबोली ताई. मला माफ कर. मी तुला चुकीचं समजत होते. तुला यातून बाहेर पडण्यासाठी आम्ही तिघही मदत करू. दुसऱ्या दिवशी सुयोग व संपदाने प्रसन्नासोबत अबोलीवर उपचार करणाऱ्या मानसोपचार तज्ज्ञांची भेट घेतली. डॉक्टर कांबळे यांनी सुयोग आणि संपदाला सांगितलं की यात रिस्क आहे. कदाचित अबोली तुमच्या सईला तिची जाई समजेल व तुम्हाला परत देणार नाही. पण संपदाने आत्ता पाऊल उचललंच होतं. अबोलीला माणसात आणायचं. रोज संपदा कामं आवरली की तासभर जाईला वैद्यांच्या घरी घेऊन जाऊ लागली. आजी सईसाठी लाडू चिवडा करून ठेवायची. सई त्यांच्या घरभर फिरायची. अवचित जाऊन अबोलीच्या मांडीवर बसायची. तिच्या गालांना, ओठांना हात लावायची. हजारोंच्या औषधांनी जे साध्य झालं नव्हतं ते सईच्या इवल्याशा हाताच्या मायेने साध्य होत होतं. एकदा सई आपला टेडी घेऊन आली होती. वरती पलंगावर उभी राहून तो खाली फेकत होती, परत उचलून वरती चढत होती, परत फेकत होती. भिंतीपाशी बसलेली अबोली हे सगळं बघत होती आणि अचानक ती धावत आली आणि तिने टेडीला उचललं. माझं बाळ, माझी जाई ग, कुठं गेलीस मला सोडून, असा आक्रोश करून रडू लागली. तिचा आक्रोश पाहून सई भेदरली. तिला आजीने उचलून घेतले आणि टेरेसमध्ये नेले. संपदाच्या मांडीवर डोकं ठेवून अबोली लहान बाळासारखं रडत होती. कित्येक वर्ष कोंडलेले अश्रू बाहेर पडत होते.
डॉक्टर कांबळेंना हे सांगितले तेव्हा ते फार खुश झाले आणि क्रेडिट गोज टू संपदा मॅडम असं म्हणाले. त्यानंतरही संपदा रोज जाईला वैद्यांकडे घेऊन जात राहिली. वर्षभरात अबोली माणसात आली. स्वतःची कामं स्वतः करू लागली. त्यानंतर वर्षभरात घरातली कामंही करू लागली. नुकतंच त्या जोडपाने अनाथालयातून 1 वर्षाच्या मुलाला दत्तक घेतलं. सईला दादा मिळाला. अबोलीच्या मायेमुळे तो थोड्याच दिवसात तिला हक्काने आई म्हणू लागला. नाना आत्ता अबोलीकडेच राहायला आले. सईला व तिचा छोटू दादा जयेशला ते बागेमध्ये घेऊन जातात. झोपाळ्यावर, घसरगुंडीवर खेळवतात. अबोली आणि जाई छान मैत्रिणी झाल्या आहेत. हे सारं पाहून प्रसन्नाची आई आनंदाने डोळे टिपते. मित्रमैत्रिणींनो, कशी वाटली तुम्हाला ही हृदयस्पर्शी कथा? या सुंदर कथेचं सर्व श्रेय लेखिकेलाच आहे. कथा आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.